अशी आई प्रत्येक घरात पाहिजेत. कितीतरी संसार मोडण्यापासून वाचतील. तुला एवढाच त्रास तर सोडून का देत नाही मला? सोडून दे सुनबाई, तो स्वतःच म्हणतो तर दे सोडून त्याला. माझं लग्न झालंय त्यांच्याशी. 7 जन्म मी आता त्यांच्या सोबतच बांधलीये. या जन्मात तर नाही सोडू शकत. ऐकलं का तू? हाच अंतर आहे तिच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये. प्रत्येक नवरा छोट्या छोट्या गोष्टीवरून धमक्या देतो सोडून देईन म्हणून, पण बायको विश्वास ठेवती. ह्या नात्याला कसं टिकून ठेवायचं? कारण तिच्या आई वडिलांनी तिला हे शिकवलं आहे की सासरच तुझं घर आहे, ते चांगल्या प्रकारे सांभाळायचं, सोडून कधीच जायचं नाही. आई तू मुलाची बाजू सोडून सुनेची बाजू घेतीये. तू मला एक सांग, तू बायकोशिवाय जगू शकतो का? अरे तुला आयुष्यभर बाईची साथ पाहिजे ने. लग्नाच्या आधी आईच्या रूपात, लग्न झाल्यानंतर बायकोच्या रूपात. पण किती बाया नवऱ्याशिवाय राहून मुलांचं पालन पोषण करतात, नवरा लगेच लग्न करणार. जाऊ द्या ना आई, ते थोडे रागात आहे म्हणून बोलले. पोरा एक वाक्य लक्षात ठेव, तरुण पण तर निघून जाईन, पण म्हातारपणातच जोडीदार कामा येतो.